धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्यास संपण्याचं नाव घेत नाहीयेत। धनंजय मुंडे यांना परी न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। निवडणुकीतील शपथपत्रातील माहिती प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती लपवल्याबाबत करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने परी फौजदारी न्यायालयाने नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे। याबाबत 24 फेब्रुवारी 2025 रोजी परीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे। मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। परळी कोर्टाने त्यांना नोटीस बजावलेली आहे। नेमकी ते नोटीसमध्ये काय म्हटलं गेलेलं आहे आपण करुणा मुंडे यांचे जे वकील आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात। सर नमस्कार, काय सांगाल तुम्ही? आज मंत्री धनंजय मुंडे यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। या प्रकरणाची थोडक्यात हकीकत असे आहे की परळी 233 हा मतदारसंघ विधानसभा, त्यामध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांनी आमदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता। तर करुणा मुंडे ह्या त्यांच्या दुसऱ्या पहिल्या पत्नी आहेत आणि आपले त्यांना 2 मुलं आहेत की या बाबतीत त्यांनी स्वतः तक्रार केली कोर्टामध्ये। आम्ही ऑनलाईन तक्रार केली, पण 5/2 कोर्टाने ओरिजिनल कागदपत्राची पडताळणी केली आणि 7/2 इश्यू प्रोसेसची ऑर्डर केलेली आहे। या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेला स्वतः कोर्टात, धनंजय मुंडे मंत्री त्यांना स्वतः कोर्टात हजर राहून आपली त्यांना बाजू मांडणार आहे, जामीन करून घ्यावा लागणार आहे, कारण हे काही फौजदारी खटला आहे। त्याच्यामध्ये म्हणजे आता या पुढची जी तारीख आहे ती 24/2 तर 24/2 त्यावेळेस मंत्री मुंडे यांना स्वतः हजर लावावे आणि जामीन देखील घ्यावे लागणार आहे, कारण हे फौजदारी प्रक्रिया आहे। आणि सर्वोच्च न्यायालयाचे असे गुन्हेगारी स्वरूपाचे जे काही आहेत आमदार, हे त्यांना त्यासाठी खास तरतूद केली आणि निवडणूक आयोगाच्या, दिल्ली निवडणूक आयोगाच्या खास सूचना आहेत त्यांना बाधा। कारण एक प्रकरणामध्ये आता त्यांचे एक प्रकरण असे प्रकरण निघायला लागलेत, असे जर हे झाले तर त्यांना अडचणीत वाढ होणार आहे, त्यांची अडचणीत वाढ होणार आहे आणि त्यांना आता सरकारमध्ये काम करणं मुश्किल होणार आहे, कारण इतके प्रकरण दररोज नवीन प्रकरण आपल्याला पाहायला मिळतील आणि अडचणी वाढणार आहे त्यांच्या। या प्रकरणामध्ये किती शिक्षेची तरतूद आहे किंवा दंड? 6 महिन्याची शिक्षाची तरतूद आहे या प्रकरणात, या कायद्याखाली। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।